नमस्कार, मी डॉक्टर दफेदार, प्राचार्य NK ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सोलापूर. मित्रो, 12वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. आज आपल्या शिक्षणाचा एक टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. इथून पुढं आपल्या महत्वाचा आणि दुसरा टप्पा एज्युकेशनचा सुरू होत आहे. त्यामध्ये आपण आपलं करिअर ओरिएंटेड प्रोफेशनल एज्युकेशनकडे वळणार आहोत. आज इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असताना 12वी नंतर विद्यार्थ्यांच्या मनात आणि पालकांच्या मनात अनेक शंका असणं साहजिक आहे. इंजिनिअरिंग एज्युकेशन घेण्यासाठी एखाद्या मेट्रोपॉलिटन सिटीला जावं का आपल्या शहरामध्ये सुद्धा आपण चांगलं एज्युकेशन घेऊ शकतो, आपला करिअर चांगला घडू शकतो. आज कुठलं अभियांत्रिकी महाविद्यालय निवडावं, आज अभियांत्रिकीच्या कुठल्या शाखेला डिमांड आहे, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात येतात. मित्रो, माझ्या या सेशनमध्ये आपण या सर्व प्रश्नांवरती आज चर्चा करणार आहोत. त्यामुळे माझा आजचा टॉपिक आहे अपॉर्च्युनिटीज इन इंजिनिअरिंग एज्युकेशन, अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी किंवा अभियांत्रिकी शिक्षण का, कुठे आणि कसे. मित्रो, महाराष्ट्रामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची वाढ 1983 सालानंतर खूप झपाट्यानं झाली. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 365 अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत आणि हे सर्व अभियांत्रिकी महाविद्यालय मिळून जवळपास 1,40,000 अभियांत्रिकीच्या जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे आज 12वी झाल्यानंतर आपण इंजिनिअरिंगला केवळ एलिजिबल जरी झालो तरी आपल्याला इंजिनिअरिंग ऍडमिशन सहज मिळू शकते. इंजिनिअरिंगला एलिजिबल होण्यासाठी काय क्रायटेरिया आहे हे समजण्याचा आपण सगळ्यात पहिल्यांदा प्रयत्न करूया. इंजिनिअरिंगला एलिजिबल होण्यासाठी आपल्याला 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मिळून ओपन कॅटेगरीसाठी 150 मार्क आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 135 मार्क असणे गरजेचं आहे. आता समजा अनफॉर्च्युनेटली एखाद्याला हे क्रायटेरिया फुलफिल करता आला नाही तर त्याला काय मार्ग आहे का? त्याला दुसरा मार्ग असा आहे की केमिस्ट्रीचे मार्क बाजूला करून आपला जर एखादा व्होकेशनल सब्जेक्ट असेल ज्यामध्ये कम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इव्हन बायोलॉजीचे सुद्धा मार्क ऍड करून जर आपले मार्क ओपन कॅटेगरीसाठी 150 आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 135 होत असतील तरी सुद्धा आपण इंजिनिअरिंगसाठी आज एलिजिबल आहोत. मित्रो, आज समाजामध्ये एक चर्चा होताना मी ऐकतो आणि पाहतो की इंजिनिअरिंग करावं का फार्मसीकडे जावं, का आज कॉमर्सला दिवस चांगले आहेत. ही चर्चा बऱ्याचदा घडताना आपण पाहतो आहोत. पण कुणी काही म्हटलं तरी आज सगळ्यात जास्त जॉब पोटेन्शियल जर कुठल्या क्षेत्रामध्ये असेल, सगळ्यात जास्त जॉब देणारं जर कुठलं क्षेत्र असेल तर ते आजही अनडाऊटफुली इंजिनिअरिंग क्षेत्र आहे. याबद्दल आपल्या मनात शंका असायचं कारण नाहीये. त्याचं कारण असं आहे की आपण इंजिनिअरिंगची एखादी जर डिग्री घेतली, समजा आपण सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली, तर आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंट सेक्टर असेल, प्रायव्हेट सेक्टर असेल, त्यामध्ये ज्या संधी आहेत, त्यामध्ये ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते तर आपल्याला उपलब्ध असणारच आहेत. पण त्याचबरोबर MPSC, UPSC, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचे सुद्धा जेव्हा आपण रिझल्ट पाहतो तर आपण पाहतो की सगळ्यात जास्त आज सिलेक्ट होणारे MPSC, UPSC, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन मध्ये आपण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी टॉप करताना पाहतो. MPSC, UPSC सोडून आज रेल्वे असेल, बँकिंग सेक्टर असेल किंवा इतर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतील, त्यामध्ये इंजिनिअरिंगचे विद्यार्थी या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये सगळ्यात पुढं आपण पाहतो. आज स्टेट बँक ऑफ इंडियाने बँक प्रोबेशनरी ऑफिसरच्या 2000 वेकेन्सीजची ऍडव्हर्टिजमेंट दिलेली आपण पेपरमध्ये पाहिली. या बँक प्रोबेशनरी ऑफिसरचे सुद्धा जर आपण रिझल्ट पाहिले तर यामध्ये सगळ्यात जास्त इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सिलेक्ट होताना आपण पाहतो. त्याचं कारण असं आहे की इंजिनिअरिंगमध्ये आपण बरेचसे मॅथमॅटिकल विषय शिकतो. त्यामुळं कळत न कळत विद्यार्थ्यांची एक जनरल ॲबिलिटी, जनरल ऍप्टिट्यूड डेव्हलप होत जाते. कष्ट करण्याची विद्यार्थ्यांना सवय लागते आणि त्यामुळं
सगळ्यात जास्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये आजही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सिलेक्ट होताना आपल्याला दिसतात. त्यामुळं इंजिनिअरिंग क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये मिळून सगळ्यात जास्त जॉब पोटेन्शियल देणारं जर कुठलं क्षेत्र असेल तर ते आजही इंजिनिअरिंग आहे, हे अगदी कॉन्फिडेंटली मी आपल्याला सांगू शकतो. मित्रो, मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 365 अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. कुठला महाविद्यालय निवडावं यासाठी माझ्या दृष्टीनं 10 निकष असू शकतात. सगळ्यात पहिला निकष, कुठलीही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हे तिथल्या शिक्षकांमुळे ओळखली जाते. इंग्रजीमध्ये एक खूप छान म्हण आहे, ग्रेट इन्स्टिट्यूट्स आर नॉट नोन बाय ग्रेट इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रेट इन्स्टिट्यूट्स आर नोन बाय ग्रेट माइंड्स वर्किंग देअर. त्यामुळं एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये तिथले शिक्षक कसे आहेत, त्यांचा एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ते एमटेक आणि पीएचडी आहेत का, त्यांना शिकवण्याचा किती वर्षाचा अनुभव आहे, याही पेक्षा इंजिनिअरिंग एज्युकेशन हे एक प्रोफेशनल कोर्स आहे. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या शिक्षकांना औद्योगिक क्षेत्राचा इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स किती आहे यावरती सुद्धा त्या महाविद्यालयाची गुणवत्ता ठरते. त्यामुळे कुठलाही महाविद्यालय निवडताना सगळ्यात पहिल्यांदा त्या महाविद्यालयाचे शिक्षक कसे आहेत हे पाहणं गरजेचं आहे. दुसरा क्रायटेरिया, त्या महाविद्यालयाचे रिझल्ट्स कसे आहेत. आज 100% निकाल सगळ्याच महाविद्यालयांचे लागतात, पण एखादा महाविद्यालय ज्या युनिव्हर्सिटीशी संलग्नित आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या महाविद्यालयाचे किती विद्यार्थी युनिव्हर्सिटी रँक मिळवतात यावरून त्या महाविद्यालयामध्ये काय क्वालिटीचं एज्युकेशन दिलं जातं याचा अंदाज आपण बांधू शकतो. तिसरी गोष्ट, त्या महाविद्यालयाचा इन्फ्रास्ट्रक्चर कसा आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आता इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं की आपण सुंदर बिल्डिंग, छान लॉन, मोठमोठे रोड यावरून एखाद्या महाविद्यालयाचं इन्फ्रास्ट्रक्चर ठरवू शकत नाही. आपल्याला एज्युकेशन बाहेर लॉन मध्ये मिळत नाही, आपल्याला एज्युकेशन मिळतं त्या महाविद्यालयाच्या लॅबोरेटरीजमध्ये, त्या महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये. त्यामुळे त्या महाविद्यालयाचे लॅबोरेटरीज किती अद्ययावत आहेत, त्या महाविद्यालयाची लायब्ररी कशी आहे, हे माझ्या दृष्टीनं इन्फ्रास्ट्रक्चरल आस्पेक्ट पाहणं अत्यंत गरजेचं आहे. चौथा क्रायटेरिया, ज्याबद्दल विद्यार्थी आणि पालक आज जागरूक आहेत आणि ऍडमिशन आल्यानंतर विद्यार्थी आणि पालक सगळ्यात पहिला प्रश्न विचारतात की आपल्या महाविद्यालयाचे प्लेसमेंट्स कसे आहेत. मित्रो, आज बरेच महाविद्यालय प्लेसमेंट्स साठी खूप मोठ्या मोठ्या जाहिरात देताना आपण पाहतो. माझ्या दृष्टीनं प्लेसमेंट्स 2 टाईपचे आहेत. पहिला प्लेसमेंट, ज्यामध्ये विद्यार्थी महिनाभर एखाद्या कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर काम करतो आणि महिना संपल्यानंतर त्याला पगार मिळतो. माझ्या दृष्टीनं हे खरं प्लेसमेंट. आज बरेच महाविद्यालय आपल्या प्लेसमेंटचे आकडे मोठे करण्याच्या दृष्टीनं दुसऱ्या टाईपचे एक जे प्लेसमेंट आहे, ज्यामध्ये एखादी कंपनी विद्यार्थ्यांना सिलेक्ट करते आणि 2 महिने 3 महिने त्या विद्यार्थ्यांना कंपनी ट्रेनिंग देते, कारण ती कंपनी ट्रेनिंग बेस्ड कंपनी असते आणि या ट्रेनिंग पिरियडमध्ये विद्यार्थ्यांना त्या कंपनीला ट्रेनिंग फी द्यायला लागते. माझ्या दृष्टीनं असे प्लेसमेंट्स म्हणजे प्लेसमेंट नव्हे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एखाद्या महाविद्यालयाला व्हिजिट दिल्यानंतर पहिल्या टाईपचे प्लेसमेंट त्या महाविद्यालयामध्ये किती आहेत हे पाहणं गरजेचं आहे. पुढचा क्रायटेरिया एखादा महाविद्यालय निवडताना पाहावं ते म्हणजे मित्रो, आजचं जग हे पोस्ट ग्रॅज्युएशनचं जग आहे. आपल्याला केवळ बीटेकची डिग्री घेऊन थांबायचं नाहीये, तर पुढे आपल्याला एमटेकला जायचं आहे किंवा एमएस करण्यासाठी बाहेरच्या जगामध्ये सुद्धा, बाहेरच्या देशांमध्ये आपण जाऊ शकतो. त्यामुळे त्या महाविद्यालयामध्ये एमटेकला जाण्यासाठी गेटची परीक्षा असेल किंवा एमएस ला जाण्यासाठी जीआरई टोफेलच्या परीक्षा असतील, त्या परीक्षांसाठी काय तयारी घेतली जाते, त्यासाठी काय फॅसिलिटीज विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत हे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रो, आज इंडस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजी खूप फास्ट चेंज होत आहे. आज कुठल्याही विद्यापीठाचा सिलेबस एवढा फास्ट चेंज होताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळं एखाद्या महाविद्यालयामध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या बेसिसवरती काही सॉफ्टवेअर किंवा काही टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी करिक्युलमच्या बियॉन्ड विद्यार्थ्यांना शिकवले जातात का,
यावरून सुद्धा त्या महाविद्यालयाची क्वालिटी ठरू शकते. त्यानंतर एक गोष्ट मी नेहमी सांगतो ते म्हणजे इंजिनिअरिंग एज्युकेशन हे प्रोफेशनल एज्युकेशन आहे. जोपर्यंत एखादा विद्यार्थी दशेमध्ये इंडस्ट्रीमध्ये जाऊन अनुभव घेत नाही तोपर्यंत तो एक कम्प्लीट इंजिनियर म्हणून बाहेर पडणार नाही. त्यामुळे एखाद्या महाविद्यालयामध्ये इंडस्ट्रियल ट्रेनिंगला किती महत्व दिलं जातं, किती सिरियसली इंडस्ट्रियल ट्रेनिंग विद्यार्थ्यांकडनं करून घेतली जाते हे सुद्धा पाहणं एखाद्या महाविद्यालय निवडताना अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या क्रायटेरियावरती आपण एखादा महाविद्यालय निवडावं. तो महाविद्यालय मग मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहे किंवा आपल्या शहरामध्ये आहे यावर आपला करिअर ठरत नाही, तर आपला करिअर ठरतो हे 10 मुद्दे जे मी आपल्या समोर मांडले त्यावरून एखादा महाविद्यालय चांगला का वाईट याचा निर्णय आपण जर घेतला तर मला वाटतं आपला इंजिनिअरिंगचा करिअर चांगला होणार आहे. आपण म्हणाल की सर हे क्रायटेरिया एखाद्या नवीन विद्यार्थ्याला ऍडमिशन घेणाऱ्या पालकांना शोधणे खूप कठीण आहे. तुमचा हा विचार बरोबर आहे. तर त्यासाठी एक सोपा मार्ग, कुठलाही अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ऑप्शन टाकायच्या अगोदर किमान एकदा तरी आपण त्या महाविद्यालयाला भेट द्यावी आणि त्या महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जर आपण भेटलो तर ते विद्यार्थी आपल्याला फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन त्या महाविद्यालयाबद्दल देऊ शकतात. त्यामुळं ऑप्शन फॉर्म भरायच्या अगोदर आपण निवडलेले सर्व महाविद्यालय एकदा तरी जाऊन विद्यार्थ्यांनी पालकांनी पाहावं हे सजेशन मी स्ट्रॉंगली सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना देऊ इच्छितो. मित्रो, एखादा चांगला महाविद्यालय आपल्याला मिळाला, एखाद्या चांगल्या ब्रांचमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळाली म्हणजे आपण चांगले इंजिनियर होऊन बाहेर पडू असं नाही. आपलं चांगले इंजिनियर म्हणून बाहेर पडण्यासाठी इंजिनिअरिंगच्या 4 वर्षात आपण काय करतो यावरती आपलं करिअर ठरणार आहे. मी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की इंजिनिअरिंगच्या 4 वर्षात आपण 4 गोष्टी करायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, स्टडी फॉर नॉलेज. खऱ्या अर्थानं विद्यार्थी बना, परीक्षार्थी राहू नका. आज आपण पाहतो 12वी पर्यंत किंवा इंजिनिअरिंगचे सुद्धा विद्यार्थी परीक्षा जवळ आली की आपण अभ्यासाला सुरुवात करतो. कुठले तरी छोटे नोट्स आणून किंवा शिक्षकांनी वहीमध्ये जे आपल्याला नोट्स लिहून दिलेत त्या नोट्सचा आपण अभ्यास करतो आणि कदाचित आपल्याला मार्क चांगलेही पडत असतील आणि आपल्याला मार्क चांगले पडले की आपल्याला वाटतं की आपण चांगले इंजिनियर झालो. मित्रो, आज इंजिनियर होऊन आपल्याला इंडस्ट्रीमध्ये जाऊन इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. जोपर्यंत आपल्याला इनडेप्थ नॉलेज असणार नाही तोपर्यंत आपण इंडस्ट्रीमध्ये जाऊन इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार नाही किंवा एखादा इनोव्हेशन आपल्या हातून घडणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगच्या 4 वर्षात स्टडी फॉर नॉलेज, खऱ्या अर्थानं विद्यार्थी बनण्याची गरज आहे. आणि त्यासाठी केवळ नोट्सवरती अवलंबून न राहता आपण प्रत्येक विषयाचा किमान एक तरी पुस्तक वाचणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट मित्रो, आज बऱ्याचशा मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये ट्रेंड चेंज होत आहे. मेट्रोपॉलिटन सिटीज मधले विद्यार्थी सिलेक्ट करण्यापेक्षा आज कंपनी टियर 2 आणि टियर 3 मधल्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स देत आहेत. त्याचं कारण असं आहे की ह्या कंपनीचं म्हणणं आहे की टियर 2 आणि टियर 3 सिटीज मधल्या विद्यार्थ्यांचा टेक्निकल नॉलेज, त्यांचा टेक्निकल स्किल आणि त्यांचा ऍटिट्यूड हे खूप चांगलं आहे. फक्त टियर 2 आणि टियर 3 सिटीज मधल्या विद्यार्थ्यांमध्ये एक लॅकुना आहे, तो म्हणजे त्यांचा इंग्रजी संभाषण कौशल्य, त्यांचा इंग्लिश कम्युनिकेशन स्किल. त्यामुळं दुसरी गोष्ट इंजिनिअरिंगच्या 4 वर्षांमध्ये आपण करायला पाहिजे ते म्हणजे इम्प्रूव्हमेंट इन अवर कम्युनिकेशन स्किल. 12वीच्या विद्यार्थ्यांना मी हे सांगू इच्छितो की आपले ऍडमिशन्स होण्यासाठी अजूनही बराच वेळ आपल्याला आहे. या 1.5-2 महिन्यामध्ये सुद्धा आपण आपल्या इंग्लिश कम्युनिकेशन स्किलकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं ह्याचा खूप मोठा फायदा आपल्याला पुढे प्लेसमेंटसाठी तर होणारच आहे, पण त्याचबरोबर इंजिनिअरिंग एज्युकेशन घेत असताना सुद्धा जर आपला इंग्रजी चांगला असेल तर आपला परीक्षेमध्ये सुद्धा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होताना आपल्याला दिसेल आणि जाणवेल. चौथी गोष्ट, तिसरी गोष्ट आपण या 4 वर्षात करायला पाहिजे ते म्हणजे मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे
आज टेक्नॉलॉजी खूप फास्ट चेंज होत आहे. प्रत्येक विद्यापीठाचा सिलेबस तेवढा फास्ट चेंज होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकतरी आपल्या फील्डमधलं सॉफ्टवेअर हे बियॉन्ड युनिव्हर्सिटी करिक्युलम शिकणं गरजेचं आहे. एखादा सिव्हिल इंजिनियरला ऑटोकॅड, MS प्रोजेक्ट, स्टॅड प्रो हे सॉफ्टवेअर येणं अत्यंत गरजेचं आहे. एखादा मेकॅनिकल इंजिनियरला कटिया, ब्रोई, त्याच्यानंतर ANSYS हे सॉफ्टवेअर येणं गरजेचं आहे. त्यामुळं ज्या फील्डमध्ये आपण ऍडमिशन घेऊ त्या फील्डमधले 1-2 सॉफ्टवेअर शिकणे अत्यंत गरजेचं आहे. आणि चौथी गोष्ट जे अत्यंत महत्वाची आहे ते म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग. जेव्हा जेव्हा आपल्याला व्हेकेशन असेल, समर व्हेकेशन, विंटर व्हेकेशन, त्या व्हेकेशनमध्ये विद्यार्थ्यांनी इंडस्ट्रीमध्ये जाऊन इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आज AICTE इंडस्ट्रियल ट्रेनिंगवरती, इंटर्नशिपवरती खूप मोठा भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही महाविद्यालय आता इंडस्ट्रियल ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सिरियसली घेत आहेत. त्यामुळं या महाविद्यालयांच्या आणि AICTEच्या एफर्ट्सला विद्यार्थ्यांनी जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला तर मला वाटतं विद्यार्थी एक कम्प्लीट इंजिनियर म्हणून अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडतील. त्यामुळं इंजिनिअरिंगच्या 4 वर्षात 4 गोष्टी: स्टडी फॉर नॉलेज, इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन स्किल, लर्न ऍडिशनल सॉफ्टवेअर्स इन युअर डोमेन, आणि चौथी गोष्ट इंडस्ट्रियल ट्रेनिंग. या 4 गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर एक चांगले इंजिनियर म्हणून आपण बाहेर पडू. आज महाराष्ट्रामध्ये अभियांत्रिकी शिक्षणासाठी एक चांगला पर्याय D-BATUच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेला आहे. खरं म्हणजे आपल्या देशामध्ये जवळपास 22 राज्यांमध्ये संपूर्ण राज्यासाठी एक स्टेट टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी गेल्या कित्येक वर्षापासून कार्यरत आहे. फॉर एक्झाम्पल, कर्नाटकात VTU विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहे. खरं म्हणजे माझ्या दृष्टीनं महाराष्ट्राने स्टेट टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी सुरू करायचा निर्णय इतर राज्यांच्या मानानं खूप उशिरा घेतला. तरी पण महाराष्ट्रात 2017 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेट टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीची सुरुवात झालेली आहे. आज जवळपास 100 पेक्षा जास्त महाविद्यालय D-BATUशी संलग्नित झालेले आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात कुठेही ऍडमिशन घ्यावी, पण इंजिनिअरिंग एज्युकेशन करण्यासाठी D-BATU हे एक उत्तम पर्याय आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचा पुरेपूर लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. D-BATUचे अनेक फायदे आपल्याला दिसून येतील. सगळ्यात मोठा फायदा D-BATUचा ते म्हणजे D-BATUची डिग्री ही BE नसून BTech आहे. आता आपण म्हणाल की BE आणि BTech दोन्ही 4 वर्षाचे कोर्सेस आहेत, दोन्ही इंजिनिअरिंग आहेत, दोन्हीमध्ये फरक काय आहे? जेव्हा करिक्युलम मध्ये आपण जास्तीत जास्त इंडस्ट्री ओरिएंटेशन, प्रॅक्टिकल ओरिएंटेशन जेव्हा आणतो त्यावेळेस ती डिग्री खऱ्या अर्थानं BTechची डिग्री होते. बाटूनी आपल्या करिक्युलम मध्ये विद्यार्थ्यांचा परीक्षेवरचा ताण कमी करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त इलेक्टिव्ह, मिनी प्रोजेक्ट्स, जेणेकरून विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी, त्यांचा इनोव्हेशनला चालना मिळेल असा आपला करिक्युलम तयार केलेला आहे. आणि बाटूच्या डिग्रीचा आणि करिक्युलमचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे इंटर्नशिप. आपल्याला माहिती आहे मेडिकलमध्ये 4.5 वर्षाचा MBBSचा कोर्स झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 1 वर्ष इंटर्नशिप करायला लागते. त्यामध्ये 6 महिने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, 6 महिने एखाद्या रुरल हॉस्पिटलमध्ये जाऊन इंटर्नशिप करायला लागते. तसं बाटूमध्ये 8 सेमिस्टरच्या कोर्समध्ये 7 सेमिस्टर विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये शिकायचं आहे आणि 8वा सेमिस्टर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप करणं बाटूनी बंधनकारक केलेलं आहे. इंटर्नशिपचे फायदे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल लर्निंगसाठी होतातच, पण इंटर्नशिपचे फायदे हे आज इंडस्ट्रीला सुद्धा होत आहेत. एखादी इंडस्ट्री एखाद्या विद्यार्थ्याला इंटर्नशिपच्या माध्यमातून 6 महिने ट्रेनिंग देते. 6 महिने ते त्या विद्यार्थ्याला ऑब्झर्व करत असते आणि एखादा विद्यार्थी जर इंडस्ट्रीला चांगला वाटला तर ती इंडस्ट्री सांगू शकते की तुझं BE झाल्यानंतर तू येऊन आमची कंपनी जॉईन कर किंवा आमच्या कंपनीमध्ये
तू इंटरव्ह्यूला ये. बाटूचा तिसरा मोठा फायदा, इंजिनिअरिंगच्या कोर्समध्ये एखादा विषय जर विद्यार्थ्यांचा राहिला तर विद्यार्थ्याचा वर्ष वाया जात नाही. त्याला इतर विद्यापीठांमध्ये एटीकेटी मिळतं. एटीकेटी मिळाल्यानंतर विद्यार्थी पुढच्या वर्गात जाऊ शकतो. पण बऱ्याचशा सॉफ्टवेअर कंपन्या जे 7व्या सेमिस्टरमध्ये सिलेक्शनसाठी येतात, त्या कंपन्यांची एकच रिक्वायरमेंट असते, ते म्हणजे ते कंपन्या सांगतात की सर, आम्हाला एखादा विद्यार्थी फक्त फर्स्ट क्लास असेल तर चालेल, पण त्याला लाईव्ह एटीकेटी नको. बाकीच्या विद्यापीठांमध्ये आपल्याला जर एटीकेटी मिळाली तर आपली परीक्षा 6 महिन्यानंतर होते. बाटूमध्ये 15 दिवसाच्या आत रिझल्ट लागल्यानंतर फेर परीक्षा, री एक्झामिनेशन कंडक्ट केली जाते आणि री एक्झामिनेशनच्या माध्यमातून एखादा विषय जर विद्यार्थ्याचा राहिला तर विद्यार्थी तो विषय क्लिअर करून आपली एटीकेटी नाहीशी करू शकतो. त्यामुळे या सर्व पर्याय आणि बेनिफिटचा विचार करता आज बाटू एक खूप चांगला पर्याय आज महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग एज्युकेशनसाठी उपलब्ध झालेला आहे. त्याचा फायदा विद्यार्थी आणि पालकांनी करून घ्यावा. मित्रो, यानंतर आपण इंजिनिअरिंगचे वेगवेगळे ब्रांचेस कुठले आहेत, प्रत्येक ब्रांचमध्ये साधारण आपण काय शिकतो, त्या ब्रांचची डिग्री घेतल्यानंतर आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, काय पोटेन्शियल त्या फील्डमध्ये आहे, हे काही ब्रांचेसच्या बाबतीत आपण बघायचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिली ब्रांच ज्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटलं की इट इज रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स, ब्रिजेस, रोड्स एक्सेट्रा. मित्रो, सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटलं की बऱ्याचदा विद्यार्थ्यांची अशी कल्पना असते की आपल्याला साईटवरती जायला लागेल, ते लेबर, ऊन, धूळ, माती अशा सगळ्या वातावरणात आपल्याला काम करावं लागेल अशी एक संकल्पना विद्यार्थ्यांची होते. पण खरं म्हणजे तसं नाहीये. कुठलाही प्रोजेक्ट हे 5 फेजेस मधून जातो. कुठल्याही प्रोजेक्टचे 5 फेजेस असतात. सगळ्यात पहिली फेज म्हणजे प्लॅनिंग. आज आपण एक छोटंसं घर जरी बांधायला घेतलं तर आपण इंजिनिअरकडे जातो, आर्किटेक्टकडे जातो. ते इंजिनियर किंवा आर्किटेक्ट आपल्याला त्या घराचा प्लॅन, इलेव्हेशन, मग तुमचा बेडरूम कुठं असेल, बिल्डिंग समोरून कशी दिसेल, हे सगळं आज कम्प्युटरवरती आपल्याला दाखवलं जातं. प्लॅनिंग झाल्यानंतर दुसरी स्टेज स्ट्रक्चरल डिझाईन. त्या बिल्डिंगला ताकद देण्याचं काम ह्या स्टेजमध्ये केलं जातं. बीम्स काय साईजचे असावे, कॉलम कुठं घ्यावे, स्लॅबमध्ये रिन्फोर्समेंट काय असावं, या सगळ्या गोष्टींचा जे एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन स्ट्रक्चरल डिझाईन स्टेजमध्ये होतं. स्ट्रक्चरल डिझाईन झाल्यानंतर तिसरी स्टेज म्हणजे एस्टिमेशन. त्या प्रोजेक्टला खर्च काय येणार आहे, तर आपण एखाद्या इंजिनियरकडे जाऊन एस्टिमेशन सर्टिफिकेट घेऊन येतो. बऱ्याचदा एखाद्या बँकेला जर आपण कर्जासाठी अप्रोच झालो तर बँक आपल्याला एस्टिमेशन सर्टिफिकेट मागते. एस्टिमेशन झाल्यानंतर पुढची जी स्टेज आहे एखाद्या प्रोजेक्टची ते म्हणजे प्रोजेक्ट प्लॅनिंग. मोठ्या प्रोजेक्टसाठी काय काय इक्विपमेंट लागणार, काय काय मशिनरीज लागणार आहेत, कुठला मटेरियल आपल्याला लागणार आहे त्या प्रोजेक्टसाठी स्किल्ड लेबर, सेमी स्किल्ड लेबर कुठं लागणार आहेत आणि कधी लागणार आहेत, या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग, प्रोजेक्ट प्लॅनिंग ह्या स्टेजमध्ये केला जातो. आणि शेवटची स्टेज म्हणजे ऍक्च्युअल एक्झिक्युशन साईटवरती. या 5 फेज पैकी पहिले 4 फेज हे टोटल ऑफिस जॉब आहेत. त्यामुळं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा आज 75% वर्क आपण ऑफिसमध्ये बसून करू शकतो. शेवटची स्टेज एक्झिक्युशन हे ऍक्च्युअली साईटवरती जाऊन आपल्याला करावी लागते. आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर वाटलं की आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ स्ट्रक्चरल डिझाईन स्टेज, स्ट्रक्चरल डिझाईनच्या टीममध्ये मला काम करायचंय, तर त्याला फारसा साईटवरती जायची गरज नाहीये. त्यामुळं सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे केवळ साईट असं नसून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणावरती ऑफिस जॉब आपल्याला उपलब्ध आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे बिल्डिंग प्लॅनिंग, स्ट्रक्चरल डिझाईन, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग ज्यामध्ये रोड्स, रेल्वेज, डॉक्स,
हार्बर्स, एअरपोर्ट्स यांचा प्लॅनिंग आणि डिझाईन शिकतो. जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग आणि फाउंडेशन इंजिनिअरिंग हे विषय आजकाल आपण पाहतो की अर्थक्वेक, त्यानंतर सायक्लोन्स, सुनामीज या सगळ्या नॅचरल कॅलॅमिटीजला आपले स्ट्रक्चरल डिझाईन करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात चेंजेस होत आहेत. त्यानंतर वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग, इरिगेशन ज्याला आपण थोडक्यात सांगतो, त्यानंतर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर एडेड प्लॅनिंग आणि कम्प्युटर एडेड डिझाईन हे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातले काही स्पेशलायझेशन्स आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पीडब्ल्यूडी, इरिगेशन, सीपीडब्ल्यूडी, रेल्वेज अशा वेगवेगळ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. आज गव्हर्नमेंट क्षेत्राबरोबरच प्रायव्हेट क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आज आपल्या देशामध्ये जॉब उपलब्ध आहेत. खरं म्हणजे आपल्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटची सुरुवात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती होताना आपण पाहत आहोत. आज सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा बरेचसे मल्टीनॅशनल कंपनीज आलेले आपण पाहतो. त्यामुळं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये गव्हर्नमेंट सेक्टर बरोबरच प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आज मुलींना विशेष करून गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये 33% जागा रिझर्व्ड आहेत. त्यामुळं आज मोठ्या प्रमाणावरती मुली सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्सकडे आकर्षित होताना आपण पाहत आहोत. सिव्हिल इंजिनिअरिंग नंतर एक इंजिनिअरिंग मधली बेसिक ब्रांच म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. आज आपल्या देशामध्ये पॉवर सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टमेंट होत आहेत. गव्हर्नमेंट बरोबरच बऱ्याचशा प्रायव्हेट कंपनी सुद्धा आज पॉवर जनरेशन सेक्टरमध्ये उतरत आहेत. जसं टाटा पॉवर असेल, रिलायन्स कंपनी असेल, हे पॉवर जनरेशनच्या सेक्टरमध्ये उतरत आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच सर्वसाधारणपणे इट इज रिलेटेड टू जनरेशन, प्रोडक्शन, सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटी अशी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांच बद्दल आपण माहिती सांगू शकतो. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा कोर्स केल्यानंतर आपण गव्हर्नमेंट सेक्टर बरोबरच एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा पॉवर जनरेशन सेक्टरमध्ये इलेक्ट्रिकल सुपरवायझर म्हणून, मेंटेनन्स इंजिनियर म्हणून किंवा सिमेन्स आणि जनरल इलेक्ट्रिकल अशा काही कंपनीमध्ये डिझाईन इंजिनियर म्हणून, प्रोडक्शन सुपरवायझर म्हणून काम करू शकतो. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फील्डमध्ये सर्वसाधारणपणे आपण जे एरियाज, जे विषय शिकतो त्यामध्ये प्रॉमिनंटली इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशन, इलेक्ट्रिकल मशीन्स, त्यांचा डिझाईन आणि मेंटेनन्स, इंडस्ट्रीमध्ये आज मोठ्या प्रमाणावरती कंट्रोल सिस्टीम्स वापरले जातात, त्या कंट्रोल सिस्टीम्सच्या रिलेटेड काही विषय आपण शिकतो. त्याचबरोबर डिझाईन अँड एस्टिमेशन ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टीम, इंडस्ट्रियल ड्राईव्ह अँड कंट्रोल असे काही विषय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला शिकायला मिळतात. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला पूर्वीची एमएससीबी, आता एमएससीबीचे काही पार्ट झालेले आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र जनरेशन कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र डिस्ट्रीब्युशन कंपनी अशा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपल्याला जॉब मिळू शकतात. त्याचबरोबर काही प्रायव्हेट मोठे मल्टीनॅशनल कंपनीज, ज्यामध्ये जनरल इलेक्ट्रिकल असेल, सिमेन्स असेल, अशा काही कंपनीजमध्ये सुद्धा आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. विद्यार्थी आज इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून सुद्धा बऱ्याच ठिकाणी काम करू शकतात. आज प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये थोड्याफार प्रमाणात इलेक्ट्रिकल इंजिनियर्सची गरज आपल्याला पडत आहे. त्यामुळं ह्या सर्व क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर्सना आज जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करणारे काही कंपनीज सिमेन्स असेल, जनरल इलेक्ट्रिकल असेल, प्रॉक्टर अँड गॅम्बल असेल, नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन असे काही कंपन्यांमध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नंतर पुढची ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. आज इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग सुद्धा एक बेसिक ब्रांच झालेली आपण पाहतो. इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये झालेल्या डेव्हलपमेंटमुळं, रिसर्चमुळं पुढे चालून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग यातून वेगळे होऊन तेही आता वेगळे बेसिक ब्रांचेस झालेले आहेत. खरं म्हणजे आज आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये इतके इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट मग आपल्या घरी असेल, ऑफिसमध्ये असेल, वापरतो आणि इलेक्ट्रॉनिक्स फील्डचा ह्युमन लाईफवरती एक खूप मोठा पॉझिटिव्ह परिणाम झालेला आपण पाहतो आहोत. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये सर्वसाधारणपणे आपण जो विषय शिकतो ते आहेत कंट्रोल सिस्टीम, व्हेरी लार्ज सिस्टीम इंटिग्रेशन, VLSI डिझाईन, मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर्स, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग, ऑडिओ अँड व्हिडिओ इंजिनिअरिंग असे एरियाज आपण साधारणपणे इलेक्ट्रॉनिक्स या फील्डमध्ये शिकतो. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची डिग्री केल्यानंतर आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्युनियर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, ट्रेनिंग इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर किंवा डिझाईन इंजिनियर म्हणून सुद्धा अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. प्रायव्हेट सेक्टर बरोबरच गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जसं DRDO, इस्रो, BSNL आणि डिफेन्स या क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सना अपॉर्च्युनिटी मिळू शकते. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग नंतर एक अलाइड आणि बेसिक ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. आपण सांगतो की आजचं जग हे कम्युनिकेशनचं जग आहे. मित्रो, टेलिकम्युनिकेशनचे वेगवेगळे माध्यम आहेत, वेगवेगळे साधनं आहेत. त्यामध्ये टेलिव्हिजन असेल, रेडिओ, टेलिफोन, मोबाईल हे आपल्या रोजच्या वापरातले आणि पाहण्यातले आहेत आणि त्याचबरोबर रडार आणि सॅटेलाइट सुद्धा आर द टेलिकम्युनिकेशन डिव्हाइसेस अँड मीडियम्स. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन क्षेत्रामध्ये आपण जे विषय शिकतो त्यामध्ये मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर्स, मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन्स, वायरलेस कम्युनिकेशन्स, टेलिव्हिजन अँड रेडिओ इंजिनिअरिंग, कम्प्युटर कम्युनिकेशन नेटवर्क्स, मोबाईल अँड सॅटेलाइट कम्युनिकेशन, डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग अशा विषयांची आपण माहिती घेतो, नॉलेज घेतो. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन फील्डमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज सर्वसाधारणपणे आज जे मोठमोठे मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर, इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स फील्डमध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. टेलिकॉम डिव्हाइस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजमध्ये ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. त्याचबरोबर सॅटेलाइट, TV, रेडिओ चॅनल्स, DRDO, डिफेन्स या क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सना ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. आज जसं कम्प्युटर इंजिनियरला सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात तसंच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियरना सुद्धा आज सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावरती ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात, ज्यामध्ये TCS असेल, इन्फोसिस असेल, विप्रो असेल, कॉग्निझंट असतील अशा काही मल्टीनॅशनल मोठ्या कंपनीजमध्ये इंजिनिअरिंगच्या जवळजवळ सगळ्या ब्रांचेसला आज ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहेत. मित्रो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग नंतर आपण कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या ब्रांच बद्दल माहिती घेऊया. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग म्हटलं की आपण सर्वसाधारणपणे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट बरोबरच मोबाईल ऍप डेव्हलपमेंट हे एक मोठा दालन कम्प्युटर इंजिनियर्ससाठी उपलब्ध झालेला आहे. आज ह्या सॉफ्टवेअर आणि मोबाईल ऍप डेव्हलपमेंट बरोबरच बऱ्याचशा सोशल नेटवर्किंग फील्ड, ज्यामध्ये व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर, इंस्टाग्राम हे आपल्या डे टू डे लाईफचे इंटिग्रल पार्ट झालेले आपण पाहतो. आज कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हे चांगले पॅकेजेस मिळत असल्यामुळं विद्यार्थ्यांची एक प्रिफर ब्रांच होऊ पाहत आहे. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग फील्डमध्ये आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, ऑपरेटिंग सिस्टीम या विषयांचा नॉलेज घेतो. त्याचबरोबर सिस्टीम प्रोग्रामिंग, वेब टेक्नॉलॉजी, वेब डेव्हलपमेंट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कम्प्युटिंग आणि अँड्रॉइड ॲप और मोबाईल ॲप डेव्हलपमेंट असे विषय सर्वसाधारणपणे कम्प्युटर फील्डमध्ये आपण शिकतो. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे दोन डिव्हिजन आपण करू शकतो. एक आहे सॉफ्टवेअर फील्ड आणि दुसरं आहे हार्डवेअर अँड नेटवर्किंग फील्ड.
साधारणपणे 75% जॉब हे सॉफ्टवेअर फील्डमध्ये आपल्याला मिळू शकतात. 20 ते 25% जॉब आज हार्डवेअर आणि नेटवर्किंग सेक्टरमध्ये उपलब्ध होताना आपल्याला दिसत आहेत. मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे बऱ्याचशा मल्टीनॅशनल कंपनीज ज्यामध्ये TCS, विप्रो, इन्फोसिस, कॉग्निझंट यामध्ये कम्प्युटरच्या विद्यार्थ्यांना आणि इतर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. एक चांगली गोष्ट यावर्षी आपल्या देशामध्ये घडली ते म्हणजे TCS कंपनीने सगळ्यात पहिल्यांदा वेगवेगळ्या कॉलेजेसला जाऊन कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह कंडक्ट करण्यापेक्षा TCSनी संपूर्ण देश पातळीवरती एक ऑनलाईन एक्झामिनेशन कंडक्ट केली. या ऑनलाईन एक्झामिनेशन वॉज ओपन टू ऑल द स्टुडंट्स आणि सगळ्या देशातील सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ही ऑनलाईन परीक्षेची संधी उपलब्ध झाली आणि हे परीक्षा जे विद्यार्थी क्वालिफाय झाले त्यानंतर TCSनी त्यांना TCSचे पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर अशा सेंटरला बोलवून विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू कंडक्ट केली आणि यातून त्यांनी संपूर्ण देशातून विद्यार्थी सिलेक्ट केले. TCSनी हा निर्णय घेतल्यानंतर विप्रोनी सुद्धा नॅशनल लेवलवरती परीक्षा कंडक्ट करून विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलं आणि मला वाटतं की येणाऱ्या काही काळामध्ये इतर सॉफ्टवेअर कंपनी सुद्धा ह्या मार्गाचा अवलंब करून जास्तीत जास्त विद्यार्थी हे ऑनलाईन पद्धतीनं सिलेक्ट करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना आज मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जाऊन आपल्याला मोठ्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो असं नाहीये. तुम्हाला आपल्या शहरामध्ये राहून सुद्धा या मोठ्या कंपन्यांचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला ग्रॅब आपण करू शकतो. ही एक चांगली संधी विद्यार्थ्यांना आज मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मिळत आहे. यानंतर पुढची बेसिक ब्रांच ज्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत ते आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. फार पूर्वी मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हटलं की फक्त बॉईज, मेल कॅन्डिडेट्सची ब्रांच असे समजली जायची. पण सध्या बऱ्याचशा कंपनीजमध्ये आज फिमेल कॅन्डिडेट्सना, मुलींना सुद्धा प्रोत्साहन मिळत आहे, मुलींना प्रेफरन्स मिळत आहेत. त्यामुळे आज मुलांबरोबरच मुली सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांचकडे आकर्षित होत आहेत, वळत आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये सर्वसाधारणपणे जे विषय आपण शिकतो त्यामध्ये थेअरी ऑफ मशीन्स, मशीन डिझाईन, टूल इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, मेट्रोलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, थर्मल इंजिनिअरिंग, कम्प्युटर एडेड डिझाईन अँड कम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांचचे काही स्पेशलायझेशन्स आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री गेल्यानंतर आपण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन इंजिनियर म्हणून, प्रोडक्शन सुपरवायझर, प्लॅनिंग अँड कंट्रोल इंजिनियर म्हणून काम करू शकतो. आज मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये जे डिझाईन चालतात त्यासाठी बरेचसे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. त्यामुळे कम्प्युटर एडेड डिझाईन आणि कम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग हे सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मोठ्या प्रमाणावरती अपॉर्च्युनिटी देणारे एक फील्ड आहे. त्याचबरोबर मेंटेनन्स इंजिनियर म्हणून आपल्याला इंडस्ट्रीमध्ये अपॉर्च्युनिटी मिळू शकतात. क्वालिटी कंट्रोल अँड इन्स्पेक्शन इंजिनियर, त्याचबरोबर मेकॅनिकल क्षेत्रामध्ये मार्केटिंग फील्डमध्ये सुद्धा आपल्याला मेकॅनिकल इंजिनियर म्हणून अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये जे मोठे कंपनीज आहेत त्यामध्ये टाटा मोटर असेल, महिंद्रा अँड महिंद्रा असेल, L&T, किर्लोस्कर ग्रुप अशा बऱ्याचशा कंपनीजमध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. आता या सगळ्या ब्रांचेस नंतर काही वेगळ्या ब्रांचेसची माहिती आपण घ्यायचा प्रयत्न करू. त्यापैकी एक आहे केमिकल इंजिनिअरिंग. केमिकल इंजिनिअरिंग इज रिलेटेड टू ऑइल, केमिकल, फार्मास्युटिकल या इंडस्ट्रीज शी रिलेटेड ब्रांच म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग. एखाद्या केमिकल इंजिनियरला या इंडस्ट्रीजमध्ये प्रोसेसेस, रॉ मटेरियल, टाइम, टेम्परेचर हे डिसाईड करणे हे केमिकल इंजिनियरची रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. केमिकल इंजिनियर्सना केमिकल इंजिनिअरिंगचे जे सब ब्रांचेस आहेत त्यामध्ये पेट्रोलियम, पेट्रोकेमिकल, प्लास्टिक इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, पेन टेक्नॉलॉजी आणि पॉलिमर हे केमिकल इंजिनिअरिंगचे काही सब ब्रांचेस आहेत.
एखाद्या केमिकल इंजिनियरला या कंपनीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट R&D इंजिनियर म्हणून, प्रोडक्शन इंजिनियर म्हणून, मेंटेनन्स इंजिनियर आणि क्वालिटी कंट्रोल इंजिनियर म्हणून अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. केमिकल इंजिनियर्सना ज्या सेक्टरमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत ते सेक्टर म्हणजे पेट्रोलियम सेक्टर, ऑइल कंपनीज, पेंट इंडस्ट्रीज, फूड इंडस्ट्री, टेक्सटाईल इंडस्ट्री, शुगर इंडस्ट्री, त्याचबरोबर फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये केमिकल इंजिनियर्सना अपॉर्च्युनिटी मिळू शकते. केमिकल इंजिनिअरिंगमध्ये असलेले काही मोठे कंपनीजची नावं मी इथं दिलेली आहेत. त्यानंतर शेवटची ब्रांच ज्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत ते आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग. बायोमेडिकल इंजिनिअरिंग हे बायोलॉजी, मेडिकल आणि इंजिनिअरिंग फील्डचा एक कॉम्बिनेशन आहे, ज्यामध्ये आपण मेडिकल फील्डमध्ये लागणारे जे काही इक्विपमेंट्स आहेत, गॅजेट्स आहेत, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, मेंटेनन्स, रिपेअर, डिझाईन या फील्डमध्ये आपण काम करतो. मेडिकल फील्डमध्ये लागणारे जे इक्विपमेंट्स आहेत त्यामध्ये एक्सरे मशीन असतील, CT स्कॅन किंवा हार्टशी रिलेटेड 2D इको, रेडिओथेरपी, सोनोग्राफी, एन्जिओग्राफीला लागणारे जे इक्विपमेंट्स आहेत या सगळ्या मशीन्सचं डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग आणि मेंटेनन्स हे बायोमेडिकल इंजिनियर्स करत असतात. बायोमेडिकल इंजिनिअरिंगची अजून एक फील्ड आहे ते म्हणजे समजा ऍक्सिडेंटमध्ये एखाद्याचा हात किंवा पाय जर त्याला गमवावा लागला तर आज खूप चांगले आर्टिफिशियल लिम्स, आर्टिफिशियल हात किंवा आर्टिफिशियल पाय आपण त्या व्यक्तीला बसवू शकतो आणि हे सुद्धा ह्याचा डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग बायोमेडिकल फील्ड आणि बायोमेडिकल इंजिनियर्सच्या माध्यमातून केलं जातं. बायोमेडिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्यानंतर आपल्याला या इंडस्ट्रीजमध्ये इन्स्टॉलेशन अँड सर्व्हिस इंजिनियर या सगळ्या मेडिकल इक्विपमेंटचा, मार्केटिंग इंजिनियर, R&D इंजिनियर आणि मेंटेनन्स इंजिनियर म्हणून अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. बायोमेडिकल फील्डमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांची नावं मी आपल्या माहितीसाठी इथं दिलेली आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश घुसपे, प्रोफेसर ऑफ इंजिनिअरिंग फिजिक्स, ऑर्किड महाविद्यालय, सोलापूर. आपण सर्वजण 12वीच्या थेरीनंतर JEE, CET आणि नीट या एक्झामची तयारी करत असाल. तयारी करत असताना आपली तयारी कुठपर्यंत झालेली आहे याचा अंदाज येण्यासाठी त्याच्या टेस्ट देणं आवश्यक आहे. परंतु या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला टेस्ट देण्यासाठी ऑनलाईन ॲपचा वापर करावा लागेल. यासाठी मी आजच्या या सेशनमध्ये आपणाला 2 ॲपची माहिती देणार आहे, ज्याच्या आधारे आपणास त्या ॲपचा उपयोग आपल्या प्रॅक्टिससाठी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. पहिलं ॲप आहे MST CET नीट JEE एक्झाम प्रिपरेशन 2020. याचे महत्त्वाचे फीचर्स आहेत. हे ॲप फ्री आहे, प्ले स्टोअरमध्ये आपल्याला मिळेल. हे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी याचं मटेरियल प्रोव्हाइड करतं आणि याचं रिझल्ट ॲनालिसिस देखील आपल्याला त्वरित मिळतं. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट पेजवर या पद्धतीने दिसेल. हे ॲप तुम्ही इन्स्टॉल करा. हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरून घ्यावं लागेल. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला जनरल नॉलेज, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी या विषयासंदर्भातील तुम्हाला माहिती मिळेल. यामध्ये जर फिजिक्सला क्लिक केलं तर यामध्ये फिजिक्स 1, फिजिक्स 2, ऑल चॅप्टर सेट A आणि ऑल चॅप्टर सेट B या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक सेक्शन वाईज याचे चॅप्टर्स मिळतील. समजा फिजिक्स 2ला क्लिक केलं तर तुम्हाला त्यामध्ये असणारे सर्व टॉपिक्स मिळतील. त्यातील कोणताही एक टॉपिक घेऊन आपण त्याची एक्झाम आणि त्याचं प्रॅक्टिस आपण करू शकतो. प्रॅक्टिस सुरू झाल्यानंतर याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक क्वेश्चनसाठी किती वेळ लागतो हे तुम्हाला वर टायमर आहे त्यामध्ये लक्षात येईल. क्वेश्चनचं ॲन्सर दिल्यानंतर योग्य असेल तर ग्रीन कलर
ब्लिंक होईल, पण उत्तर जर चुकलेलं असेल तर तो रेड कलर दाखवेल. यामध्ये बॅक आणि नेक्स्ट हे दोन्ही बटन्स आहेत. या पद्धतीने आपण एक्झाम देऊ शकतो आणि सर्व प्रश्न सॉल्व करू शकतो. सर्व प्रश्न सॉल्व झाल्यानंतर इमिजिएट तुम्हाला याचं रिझल्ट ॲनालिसिस मिळेल आणि त्यामध्ये टोटल तुम्ही किती प्रश्न सोडवले, त्यामधले करेक्ट किती, रॉंग किती याचं पूर्ण ॲनालिसिस तुम्हाला त्वरित कळेल. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं अजून एक ॲप आहे, ते म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA. हे गव्हर्नमेंटनं प्रोव्हाइड केलेलं आहे. NTA.ac.in या साईटवर आपणास हे ॲप मिळू शकते. या साईटवर गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल हे ॲक्सेस करण्यासाठी खूप इझी आहे. याच्या मॉक टेस्ट या सगळ्या स्ट्रीमसाठी अवेलेबल आहेत. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आपण डाउनलोड करू शकतो, त्याच्या आधारे आपणास प्रॅक्टिस करता येईल आणि याचाही इमिजिएट टेस्ट रिझल्ट मिळतो आणि त्याचं ॲनालिसिस देखील खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आपण गुगलमध्ये जर NTA.ac.in हे जर टाईप केलं तर तुम्हाला या पद्धतीनं नॅशनल टेस्टिंग एजन्सी यावर आपण क्लिक करा. यामध्ये तुम्हाला होमपेजमध्ये NTA ज्या पद्धतीच्या सर्व स्ट्रीमचे एक्झाम्स घेतात त्याची लिस्ट मिळेल. यामध्ये इंजिनिअरिंग एक्झामला क्लिक करा, त्याची पूर्ण माहिती आपणाला या पेजवर मिळेल. टूलबारमध्ये जर स्टुडंटला आपण क्लिक केलं तर त्यामध्ये तुम्हाला NTA एक्झाम्स आणि टेस्ट प्रॅक्टिस हे दोन ऑप्शन दिसतील. यामध्ये टेस्ट प्रॅक्टिसला मॉक टेस्ट किंवा डाउनलोड टेस्ट, यामध्ये मॉक टेस्टला जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल की ज्या आधारे तुम्ही मॉक टेस्ट कशा पद्धतीनं द्यायची त्याची सर्व माहिती इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. यामध्ये तुम्ही तुमचा JEE मेन्स अथवा नीट हे सिलेक्ट करू शकता. JEE मेन्स सिलेक्ट केल्यानंतर पेपर 1, पेपर 2 असा ऑप्शन येईल. त्यामध्ये समजा पेपर 1 मी सिलेक्ट केला आणि मग स्टार्ट केली मॉक टेस्ट तर तुम्हाला लॉग इनचा डेमो दिसेल. यामध्ये तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता, अन्यथा तुमचा मेल ID किंवा तुमच्या मोबाईलद्वारे पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. त्यानंतर तुम्हाला या पेजवर सर्व माहिती मिळेल, सर्व सूचना असतील आणि त्या वाचल्यानंतर आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन्स यासाठी तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि त्यानंतरच प्रोसीड करावं लागेल. टेस्ट चालू झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल प्रत्येक क्वेश्चनच्या खाली सेव्ह अँड नेक्स्ट क्लिअर एक बटन आहे. यामध्ये तुम्ही तुमचा ॲन्सर देऊ शकता. सेव्ह केल्यानंतर ते पुढच्या क्वेश्चनसाठी जाईल. जर तुम्हाला वाटत असेल की आपलं उत्तर बरोबर नाही आहे तर तुम्ही ते क्लिअर करू शकता आणि दुसरा ऑप्शन चूज करू शकता. दुसरा त्यामध्ये ऑप्शन आहे सेव्ह अँड मार्क फॉर रिव्ह्यू. तर यामध्ये तुम्ही जर कॉन्फिडंट नसाल, ॲन्सर दिलेला आहे परंतु पेपरच्या शेवटी जर तुम्हाला परत एकदा चेक करायचं असेल तर परत त्या प्रश्नावर तुम्ही डायरेक्ट येऊ शकता किंवा मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट. तर यानंतर तुम्ही बॅकला किंवा नेक्स्टला जाऊ शकता. यामध्ये सबमिट बटन आहे, कृपया हे सबमिट बटन कधीही मध्ये आधी प्रेस करू नका, अदरवाईज तुमचा पेपर हा सबमिट होईल. यामध्ये तुम्हाला दिसेल प्रत्येक क्वेश्चननंतर तुम्हाला एक समरी दिसेल राईट साईडला, ज्यामध्ये तुम्हाला कीबोर्ड टाईप वेगवेगळ्या कलरचे कीज दिसतील. यामध्ये ग्रीन आहे, ऑरेंज आहे, ब्ल्यू आहे, व्हाईट आहे. प्रत्येकाचं इंडिकेशन आहे. व्हाईट आहे म्हणजे नॉट विजिटेड, रेड नॉट ॲन्सर्ड, ग्रीन ॲन्सर तुम्ही कन्फर्मली दिलेला आहे, तुम्ही त्याबाबत कॉन्फिडंट आहात. ब्ल्यू मार्क फॉर रिव्ह्यू, तुम्ही त्याचं उत्तर दिलेलं नाही पण तुम्हाला त्याचा रिव्ह्यू घ्यायचा आणि नंतर उत्तर द्यायचं आहे, त्यासाठी फक्त ब्ल्यू कलर येईल. आणि शेवटचं एक आहे ब्ल्यू आणि त्यामध्ये ग्रीन स्पॉट दिसतोय, याचा अर्थ तुम्ही त्याचं उत्तर दिलेलं आहे पण तुम्हाला कॉन्फिडन्स नाही म्हणून परत तुम्ही एकदा रिव्ह्यू घेऊ शकताय, यासाठी तो ऑप्शन आहे. समजा तुम्ही रिव्ह्यू घेतला नाही आणि पेपर सबमिट केला तर ब्ल्यू विथ ग्रीन हा ऑप्शन हे पेपर चेकिंगसाठी कन्सिडर केला जातो, याचं असेसमेंट होत असतं. पेपर सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक्झाम समरी मिळेल. त्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स किती होते, ॲन्सर तुम्ही किती दिले,
कितीचे ॲन्सर दिले नाहीत, रिव्ह्यूसाठी किती आहेत आणि ॲन्सर देऊन मार्क फॉर रिव्ह्यू केलेले आहेत ते सुद्धा इव्हॅल्युएशनला घेतलेले आहेत आणि नॉट विजिटेड असं टोटल समरी येईल. हे झाल्यानंतरच परत एकदा कन्फर्मेशनसाठी आपणास विचारलं जाईल की तुम्ही सबमिट करू इच्छिता का नाही, येस ऑर नो. तुम्ही येस म्हटल्यानंतर तुम्हाला या पद्धतीनं सर्व समरी मिळेल. त्यामध्ये क्वेश्चन नंबर, तुम्ही सिलेक्ट केलेला ऑप्शन ABCD प्रमाणे 1 2 3 4 दिलेलं आहे, त्याचं स्टेटस प्रत्येकाचं. समजा पहिला क्वेश्चन आहे त्यामध्ये 2 नंबरचा ऑप्शन आहे, करेक्ट असेल तो ग्रीनमध्ये करेक्ट येईल. 2 नंबरचा क्वेश्चन आहे पण त्याचा तुम्ही ऑप्शन दिला आहे 4 आणि तो रॉंग असेल तर रॉंग येईल. या पद्धतीनं पूर्ण पेपरचं तुम्हाला स्टेटस मिळेल आणि विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होईल. याचं वैशिष्ट्य म्हणजे टूलबारमध्ये डाउनलोडचा एक ऑप्शन आहे. यामध्ये डाउनलोडचे 2 ऑप्शन, डाउनलोड मॉक टेस्ट, या तुम्ही डाउनलोड करू शकता आणि नंतर देऊ शकता, किंवा प्रिव्हियस इयर्स एक्झाम पेपर्स डाउनलोड करू शकता. यामध्ये तुम्हाला इयर सिलेक्ट करावं लागेल, एक्झाम टाईप सिलेक्ट करावं लागेल जसं की JEE, नीट, नंतर पेपर कोणता आहे तो पेपर 1, पेपर 2 सर्च करून पेपर मिळाल्यानंतर नंतर तो डाउनलोड करू शकता. यामध्ये इन्स्टिट्यूटसाठी सुद्धा ऑप्शन आहे आणि इन्स्टिट्यूट किंवा प्राध्यापक हे एक MOU करून त्या पद्धतीनं हे सर्व डाउनलोड करू शकतात आणि विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिस घेऊ शकतात. मित्रांनो, या ॲपचा वापर करून आपला आत्तापर्यंत झालेला अभ्यास आणि त्याची चाचपणी आपणास करता येईल आणि आपण ही करावी ही विनंती. धन्यवाद. मी डॉक्टर इम्रान शेख आपल्याला फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंटची माहिती देतोय. साधारणतः फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशनचा प्रोसेस 2nd वीक ऑफ जुलैमध्ये स्टार्ट होतो. तर सेकंड वीक ऑफ जुलैपर्यंत आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. एखादा डॉक्युमेंट जर आपल्याकडे नसेल तर आपण एखाद्या स्कीममध्ये किंवा कुठल्याही रिझर्वेशनसाठी आपण क्लेम करू शकत नाही. तर आपण बघूया डॉक्युमेंटचं लिस्ट. CET स्कोअर कार्ड, JEE जर आपण एक्झामिनेशन दिलं असेल तर JEEचा स्कोअर कार्ड, CETचा आणि JEEचा स्कोअर कार्ड कॉम्प्युटर प्रिंट ॲक्सेप्टेबल आहे. SSC ओरिजिनल मार्कशीट और बोर्ड सर्टिफिकेट, 12th मार्कशीट और बोर्ड सर्टिफिकेट, लिविंग सर्टिफिकेट. Next document is very important documents. These 2 documents, first is nationality certificate and second is domicile certificate. हे दोन्ही सर्टिफिकेट एकत्रित आपल्याला तलाठी ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिसकडून मिळतील. तलाठी ऑफिस आणि तहसीलदार ऑफिसनी इश्यू केलेलं नॅशनॅलिटी एज डोमिसाईल सर्टिफिकेट ॲक्सेप्टेबल आहे, किंवा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणून आपण कुठले डॉक्युमेंट प्रोड्यूस करू शकता. लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये जर नॅशनॅलिटीच्या समोर भारतीय लिहिलेलं असेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणून कन्सिडर होईल, किंवा बर्थ सर्टिफिकेटमध्ये जर प्लेस ऑफ बर्थ मेन्शन जर असेल तर ते डॉक्युमेंट पण आपण नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणून सबमिट करू शकताय, किंवा कॅन्डिडेटचा इंडियन पासपोर्ट जर असेल ओरिजिनल तर ते डॉक्युमेंट पण आपण नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणून सबमिट करू शकताय. डोमेसाईल सर्टिफिकेट जर आपल्याकडे तहसीलदारचं जर नसेल तर त्याच्याऐवजी आपण बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सबमिट करू शकताय. मात्र त्या दोन्ही सर्टिफिकेटवर प्लेस ऑफ बर्थ इन महाराष्ट्र असणं गरजेचं आहे. नेक्स्ट डॉक्युमेंट कास्ट सर्टिफिकेट, and it is required for all reserved category candidates. ह्याच्यामध्ये मराठा रिझर्वेशन पण इन्क्लुडेड आहे. एखाद्या कॅन्डिडेटला जर मराठा रिझर्वेशनसाठी जर क्लेम करायचं जर असेल तर कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नेक्स्ट डॉक्युमेंट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, इट इज रिक्वायर्ड फॉर ऑल रिझर्व्ड कॅटेगरी कॅन्डिडेट्स. नेक्स्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट,
ज्याची व्हॅलिडिटी 31 मार्च 2021 पर्यंत पाहिजे. आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट SC आणि ST कॅन्डिडेटसाठी रिक्वायर्ड नाहीत. SC आणि ST कॅन्डिडेट सोडून सगळ्याच रिझर्वेशन कॅन्डिडेटसाठी इन्क्लुडिंग मराठा रिझर्वेशनसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे, ज्याची व्हॅलिडिटी 31 मार्च 2021 पर्यंत पाहिजे. नेक्स्ट, एखादा कॅन्डिडेट डिफेन्स कोटामध्ये जर अप्लाय करायचं जर असेल तर डिफेन्स सर्टिफिकेट ओरिजिनल पाहिजे. डिफेन्स कोट्यामध्ये जर आपल्याला अप्लाय करायचं जर असेल तर त्या कॅन्डिडेटचं फादरचा डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी हे कंपल्सरी सबमिट करायचं आहे. आणि एखादा कॅन्डिडेट जर फिजिकली हँडिकॅप्ड जर असेल तर सिव्हिल सर्जनचा फिजिकल हँडिकॅप्ड सर्टिफिकेट ओरिजिनल पाहिजे. तर हे होते फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स. तर हे सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनलमध्ये आपल्याला साधारणतः 2nd वीक ऑफ जुलैमध्ये रिक्वायर्ड आहेत. थँक्यू. तर मित्रो, हे आमचा एक प्रयत्न होता इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये असलेले अपॉर्च्युनिटीज, अभियांत्रिकी शिक्षण का, कुठे आणि कसे, आज विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये जे शंका आहेत त्या शंका दूर करण्याचा एक प्रयत्न. आपण माझा हा सेशन शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल मी आपला आभारी आहे.